Again requesting Utkarsh sir to kindly escort the guest at the dais. कार्यक्रमाची शुभ सुरुवात हांगा जाल्ली आसा. उतरांनी स्वागत जाल्लें आसा. आता वेळ आयला फुलांनी स्वागत करपाचो. पण आयज जेन्ना आमी पांचवेचार गोंयाचो उल्लेख करता आनी एक पावल पांचवेचार गोंया वटेन म्हणटा तेन्ना आयच्या मानेस्तांचें स्वागत लेगीत ल्हानशें रोपटें दिवन करुया. मागता उत्कर्श सरा कडेन की तांणी आमचे आयचे मानादीक सोयरे येरादारी मंत्री श्री मॉविन गुदिनो हांचें स्वागत हे रोपटें दिवन करचें. तशेंच आयज आमकां मानाचे सोयरे म्हण लाभल्यात. माननीय विवेकजी भिमनवार IAS वाहतूक महाराष्ट्राचे आयुक्त श्री विवेकजी हांकां तांच्या प्रशासकीय कौशल्य कला लोक वळखतात. तांचे नेतृत्व डिजिटल प्रशासन सुरक्षितताय आणि आधुनिकीकरणाचेर सदांच भर दिता. तांचे खातीर जोरदार ताळयो. अशें म्हणटात की प्रत्येक सुरवातेच्या फाटल्यान रिक्वेस्टिंग हेमंत सर आमचे SM मॅनेजिंग डायरेक्टर माचेर आसात. तांचें फुलांनी स्वागत करचें. जोरदार ताळयो. उतरांनी स्वागत जाल्लें आसा. फुलांनी स्वागत जाल्लें आसा. प्रत्येक सुरवातेच्या फाटल्यान एक स्वप्न आसता आनी तें स्वप्न वास्तवान जर उतरपाक जाय जाल्यार लागता तें समर्पण आनी जिद्द. आनी ह्या समर्पणाचें नांव म्हळ्यार म्हाका दिसता गोवा मायल्स. आनी ही संकल्पना सैम सुद्दां गोंयांत जाणी रोयली. जी मुहूर्तमेढ गोंयांत जाणी रोयली ते गोवा मायल्सचे संस्थापक आनी वेवस्थापकीय संचालक जाणी ही टॅक्सी सेवा गोंयांत सुरू केली. अशें सन्माननीय उत्कर्ष सुधीर मागता की तांणी येवकाराचें उलोवप करचें. गोंय राज्याचे कार्यकुशल येरादारी मंत्री श्री मॉविनजी गुदिनो, महाराष्ट्र राज्याचे ट्रान्सपोर्ट कमिशनर श्री विवेकजी भिमनवार, गोवा माइल्सचे सदस्य, गोवा मोटर्स CEO and chairman and all the supporting staff along with the media. आजचा दिवस हा अजून एक मैल आपल्यासोबत जोडतो आहे. जसं आपण म्हटलं वचनपूर्तीचे पाचवं पाऊल. आपण नेहमी चर्चा करत आलेलो आहे की उद्योग जगत आणि सरकार हे जेव्हा सामंजस्याने काम करतात, समन्वयाने काम करतात, सामंजस्याने काम करतात त्यावेळेस प्रगती ही थांबवता येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण जे ते गोवा माइल्स इम्प्लिमेंटेशन आहे. आजपर्यंत आपण भरपूर इम्प्लिमेंटेशन बघितले जगामध्ये, ज्यांचं फक्त आणि फक्त उद्देश हा कंपनी व्हॅल्युएशन किंवा रोजी पिक्चर असतो. सस्टेनेबिलिटी किंवा सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट ही जेवढी सरकारची इच्छा असते, जेव्हा ती उद्योग जगताची पण इच्छा होते आणि दोघं एकत्र एका दिशेने काम करतात, तेव्हा निश्चित समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं भलं करता येतं. आपल्याला कल्पना असेल या योजनेचं नाव मुख्यमंत्री गोचे टॅक्सी पात्र योजना दिलेलं आहे. आज आपले आदरणीय मुख्यमंत्री त्यांच्या काही व्यस्त शेड्यूलमुळे ते येऊ शकले नाही. पण आम्हाला वारंवार ट्रान्सपोर्ट मिनिस्टर जेव्हा स्वतः इच्छेने आणि सर तुमच्या गायडन्समुळे आतापर्यंत आम्ही 7 वर्ष कंप्लीट केलेली आहे. या 7 वर्षामध्ये मित्रो 1 करोडपेक्षा जास्त लोकांचा प्रवास गोवा माइल्ससोबत झालेला आहे. म्हणजे आतापर्यंत आपण विचार केला की छोटंसं इम्प्लिमेंटेशन लोकांना वाटत होतं की गोव्यात असं आहे का किंवा गोव्यामध्ये ट्रान्सपोर्टची कमतरता आहे. पण मी तुम्हाला आज या माध्यमातून सांगतो, आपले टोटल पॅसेंजर काउंट जो गेलेला आतापर्यंतचा तो 1 करोड आपण ऑलरेडी क्रॉस केलेला यावर्षी. आपल्याकडे टोटल जवळजवळ 5000 टॅक्सी रजिस्टर झालेल्या आहेत. त्यातल्या 300 टॅक्सी ज्या आहेत या गोव्याच्या मुख्यमंत्री टॅक्सी पात्र योजना, जी संकल्पना आपले येरादारी मंत्री श्री मॉविन गुदिनो यांच्या मनातली जी कल्पना होती ती इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम, एक सक्सेसफुल इम्प्लिमेंट करण्याचं काम माझ्या टीमने केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की माझ्या टीमसाठी एक आभार प्रदर्शन केलं पाहिजे आणि त्यांचं स्वागत करा. कारण एका फक्त माझं एकट्याचं उद्दिष्ट नाही आहे. गोवा माइल्सचा संपूर्ण चमू जो आहे
त्या चमूने हे काम म्हणजे राईट फ्रॉम द ऑपरेटिंग ऑफिसरपासून असो किंवा एक्झिक्युटिव्हपासून असो किंवा फ्रंट डेस्क असो किंवा मध्ये एअरपोर्ट स्टाफ असो, हे सगळे त्या संकल्पने एवढे प्रेरित झालेले आहेत की त्यांना वाटतं की गोवा माईल म्हणजे ते आणि ते म्हणजे गोवा माईल आहे. त्याच्यामध्ये त्यांच्यातून वेगळी भावना त्यांच्या डोक्यात असं जॉब किंवा एम्प्लॉयमेंट 9 to 6 ही भावना त्यांच्या मनामध्ये राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे सक्सेसफुल होऊ शकलेलं आहे. आज आपल्या माध्यमातून मला खूप आनंद होतो आहे की आपण टोटल 1000 गाड्यांचं प्रयोजन केलं आहे गोव्यासाठी. त्यातल्या 300 पूर्ण झाले, अजून 700 मला करायचे आहेत आणि याच्यासाठी खूप मोठं एक कष्ट आम्हाला हे घ्यावं लागतं. राईट माणसं आणि योग्य माणसं शोधणं. म्हणजे आज तुम्ही 50 लोक जे बेनिफिशियरी आहात त्यांची एलिजिबिलिटी ठरवणं हा खूप मोठं कठीण काम आहे. कारण याच्यासाठी सरकारचं पण माध्यम लागतं, आमची स्वतःची योजना असते, बँकिंग फायनान्स असतो, या सगळ्या गोष्टी असतात. तर या समन्वयातून आम्ही खूप आपला अभ्यास करून योग्य व्यक्तीलाही गाडी दिली गेली पाहिजे, त्यासाठी आमचा प्रयत्न असतो. म्हणजे अयोग्य हातात ती गाडी न जाताना त्यातून नुकसान पण होणार नाही आणि समाजाचं भलं करत असताना, ज्याला आम्ही कप्तान समाज म्हणतो. कारण आपण जनरली बघतो आपण वेगवेगळ्या गोष्टींनी डिवाईड होतो, कास्ट, फेथ, म्हणजे कोणी धर्माने करतो, कोणी कशाने करतं. माझ्या मते उद्योग जगतामध्ये हा जो चौथा आधारस्तंभ आहे ट्रान्सपोर्ट जगत, हा देशासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यात आपलं जे कॉन्ट्रीब्युशन चालतं आहे, या कॉन्ट्रीब्युशनसाठी जेव्हा ही जगाच्या मध्ये इतर पटलावरती इन्फॉर्मेशन जाते, म्हणजे थोडक्यात विवेकजींसोबत जेव्हा ही संकल्पना आली तेव्हा तेही या गोष्टी भारावून गेले की गोवा राज्याचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर लोकांसाठी असा विचार करतात. कारण जनरली जेव्हा क्रिटिसिझम होतं, क्रिटिसिझम सगळ्या बाजूने होतं, पण जेव्हा ते इम्प्लिमेंटेशन होतं, म्हणजे जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री योजनेतल्या प्रत्येक माणसाची चर्चा कराल आणि त्याला विचाराल की बाबा रे तुझ्याकडून 2 पैसे घेतले का, तुला कोणत्या गोष्टी लुटल्या गेलं का, तुझा बिझनेस कसा चालला आहे, यातून तुम्हाला यातला आरसा तुमच्या प्रतिबिंब तुमच्या समोर येईल की संकल्पना किती चांगली आहे आणि किती लोकांसाठी इम्प्लिमेंट केलेली आहे. मी भरपूर वेळ तुमचा घेणार नाही कारण ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आणि विवेकजी यांचं पण शेड्यूल आहे. मी एवढं बोलून माझ्या वाणीला ते विराम करतो. वन्स अगेन थँक्यू ऑल ऑफ यू फॉर मेकिंग इट सक्सेसफुल. देव बरे करो. तुमच्या मोलादीक उतरां खातीर देव बरें करूं सर. आयज खूब अभिमानान सांगन दिसता की गोवा मायल्सान आयज ह्या येवजणे अंतर्गत 300 परस चड टॅक्सींचो टप्पो पार केला आणि हो फकत एक आंकडो न्हय, जाल्यार हें आसा गोंयकारांच्या उद्योजकतेचे, स्वयंपूर्णतेचे आणि प्रगतीचे प्रतीक. CNGचेर चलपी ह्यो टॅक्सी पर्यावरण पूरक आणि नितळ गोंयचें सपन साकार करपी आसात. आयज ह्या सुवाळ्याक 50 नव्यो CNG टॅक्सी आमी लाभार्थ्यांच्या सुवाधीन करतले. ताका लागून राज्य सरकाराची स्वच्छ, हरीत आणि शाश्वत येरादारी वेवस्था निर्माण जातली. स्वयंपूर्ण गोंयचें सपन साकार करपी वचनपुर्तीचें हें 5वें पावल आणि ह्या वचनपुर्तीची ही ल्हानशी चित्रफीत ह्या प्रवासांतलें ध्येय आमकां ह्या व्हिडिओंतल्यान पळोवंक मेळटलें. जोरदार ताळयो. आयज आमकां हांगा मानेस्मण लाभल्यात माननीय श्री विवेकजी भिमनवर, IAS वाहतूक महाराष्ट्राचे आयुक्त श्री विवेकजी हांकां तांच्या प्रशासकीय कौशल्या खातीर लोक वळखतात. तांचें नेतृत्व डिजिटल प्रशासन, सुरक्षितताय आणि आधुनिकीकरणाचेर सदांच भर दिता. भारतांतल्या मुखेल राज्यांनी कार्यक्षम येरादारी स्थापन करपाक तांणी नवो बेंचमार्क स्थापन केला. श्री विवेकजी भिमनवर हांच्या खातीर एकदां जोरदार ताळयो. आय रिक्वेस्ट श्री विवेकजी आणि 2 उतरां हांगा उलोवची. गोव्याचे अतिशय कार्यक्षम, धडाडीचे, दूरदृष्टी असलेले आणि ज्यांना मानवी संवेदना असलेले असे माननीय परिवहन मंत्री श्री माविन गुडिनोजी, गोवा माइल्सचे श्री उत्कर्ष दाभाडेजी
आज या ठिकाणी ज्या सगळ्यांना या CNG गाड्यांचं वाटप होणारे ते सर्व लाभार्थी, गोवा माईलचे सर्व टीमचे सर्व सभासद, माझ्या बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी श्री गोवा माईलचे श्री उत्कर्ष दाभाडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन करतो की हे अतिशय चांगली योजना आज आपण गोव्यामध्ये सुरू केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे मी माननीय मंत्री महोदय आपलं देखील खूप अभिनंदन करतो की हे एक देशातली एक युनिक योजना आहे की जी आम्हाला फार सगळ्या देशाला भारावली. ती आपण गोवा राज्यातनं सुरू केली आणि मला निश्चितपणे खात्री आहे की ही योजना संपूर्ण देशात जाईल. सर, आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस ॲग्रिगेटर्सचा आपल्या देशामध्ये सुरू झाला, व्यवसाय सुरू झाला, त्यामध्ये काही अडचणी होत्या. त्याच्यामध्ये कोर्टाने स्टे दिले होते आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं सगळ्या स्टे क्लिअर झाल्यावर त्यांनी सांगितलं की सगळ्या राज्यांनी आपलं हे धोरण करायचं. जे आपल्या ॲग्रिगेटर पॉलिसीज होत्या त्याच्या स्टँडर्ड ज्या मल्टीनॅशनल कंपनी आहे त्याप्रमाणेच होत्या. आणि त्यावेळेस आम्हाला गोवा माईलचे उत्कर्ष दाभाडे जे आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की गोव्यामध्ये आम्ही अशा पद्धतीने करतो आहे की या व्यवसायाचा खरा फायदा जो आपला जो ड्रायव्हर आहे, जो गरीब आहे, त्याला होतो आहे. त्याच्यातनं त्याच्या जीवनामध्ये फरक पडतो आहे. आणि जेव्हा मी माहिती केली तेव्हा लक्षात आलं की एखादा व्यक्ती जो केवळ ओला किंवा उबर चालवतो त्याच्यापेक्षा जो गोवा माईल्समध्ये त्याचं असोसिएटेड आहे त्या ड्रायव्हरचं उत्पन्न त्याच्यापेक्षा 2.5 ते 3 पट आहे. त्यामुळे कुठेही व्यवसायाचा विचार न करता हे जे मॉडेल आहे हे महाराष्ट्राने त्यांच्या आता पॉलिसीमध्ये टाकलं आहे. आणि सर याची प्रेरणा आम्ही गोव्यापासून घेतलेली आहे की गोव्यामध्ये जे मॉडेल सुरू आहे त्या महाराष्ट्रात आम्ही आता टाकलेलं आहे. आणि मला निश्चित आशा आहे की याप्रमाणे एका व्यक्तीचा, आज आपण तर बघितलं की जे लोक ॲग्रिगेटरमध्ये केवळ एखाद्या ज्या मल्टीनॅशनलमध्ये काम करतात ड्रायव्हरचं, त्यांना जेमतेम पैसे मिळतात. नागरिकांकडनं पैसे घेतल्या जातात, त्याच्यात जेमतेम पैसे मिळतात. पण तो एक असं मॉडेल आहे की ज्यामध्ये शेवटच्या व्यक्तीचा विचार केलेला आहे आणि आपण खरोखर हजारो लाखो लोकांचं या ठिकाणी जीवन आपण बदलायचा प्रयत्न केला आहे. तर आपलं जे लक्ष्य आहे ते अतिशय लवकर पूर्ण होणार आहे. आणि आपण आपलं लक्ष केवळ गोव्यापुरतं न ठेवता इतर राज्यांपुरतं या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या धोरणामध्ये याचा अंतर्भाव केलेलाच आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की आपण महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणामध्ये या पद्धतीचा, या मॉडेलचा आपण सगळीकडे प्रचार करू. सगळीकडे याची या ठिकाणी अनेक लोकांना ज्याच्या माध्यमातून रोजगार आणि चांगलं उत्पन्न मिळेल. मी पुनश्च सगळ्यांचं अभिनंदन करतो. मी माननीय मंत्री महोदयांना खूप खूप धन्यवाद देतो की सर आपण आपल्या नेतृत्वामुळे अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या खरोखर लोकांपर्यंत जातात आहे आणि शेवटच्या व्यक्तीचं जीवनमध्ये उंचावत आहे, त्याच्या हातात 4 पैसे जास्त मिळतात आहे. याकरता सर आपलं खूप खूप अभिनंदन. आपण आम्हाला देखील मार्गदर्शन करा. ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रात या प्रकारचे लायसन देऊ, आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण देखील महाराष्ट्रात या आणि आम्हाला त्याच्यामुळे सर प्रेरणा मिळेल. मी सर्वांचं इथं ज्या लाभार्थ्यांना या ठिकाणी आज वाटप होतं आहे त्या लाभार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही स्वतः मालक आहेत आता या ठिकाणी. अदरवाईज सगळे 90% 95% लोक हे केवळ ड्रायव्हर म्हणून काम करतात. आपल्याला गोवा माईल्स आणि गोवा सरकारच्या सहाय्याने आपल्याला एक बिना आपल्या खिशातले पैसे जाता आपण या ठिकाणी मालक झालेला आहे. आपण देखील चांगला व्यवसाय करून लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देऊन आपण आपल्या कंपनीचं आणि आपल्या राज्याचं नाव सगळ्या देशात चांगलं कराल हे आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मनापासून धन्यवाद सर. स्वयंपूर्ण गोंयचें सपन साकार करपाक मोलादीक योगदान दिवपी गोंय राज्याचे मानादीक येरादारी मंत्री श्री मॉविन गुदिनो तांणी राज्याची येरादारी पर्यावरण यंत्रणा आधुनीक करपाक तांचो मोलादीक वांटो आसा. डिजिटल सेवा, रस्त्याची सुरक्षा, भौशीक हालचालीची वेवस्था घटमूट करपाक
तांणी केल्ल्या प्रयत्नांक लागून गोंयची येरादारी आयज कार्यक्षम जाल्या. एकदा जोरदार ताळयो सर मोविन गुदिनो हांच्या खातीर मागता तांचे कडेन की तांणी आपली 2 उतरां हांगा सांगची. Our guest of honor for this function, the Commissioner for Transport in Maharashtra, who works from Mumbai, Vivek ji. He's a very dynamic officer from what I know, and assimilates any good thing quickly, and I hope implementation also will be as fast as he speaks. Utkarsh Dabale ji, the owner and the main person behind all Goa Miles, also Mr. Akshay Joshi, Hemant, all the other members of the Goa Miles family. Today's beneficiaries आज पळय सगळे आसा ते 50 जण गोंयचे मुख्यमंत्री गोंयचे टॅक्सी पात्रांव स्किमाचे आज जे तुम्ही हकदार जातले तुमचे गाडयेचे आनी आजसून व्यवसाय सुरू करतले. आणि तशेंच मेंबर्स ऑफ द प्रेस, म्हाका मुद्दम हांगा सांगपा जाय. आय विल लिटल बीट स्पीक इन इंग्लीश आफ्टरवर्ड सो दॅट ही अंडरस्टँड्स वॉट आय से. तुमकां खबर आसतलें हें आमी ल्हानशें बी घातलेलें आनी तुमी बी घातलेलें कितें म्हूण की आजकाल सगळे एपाचेर वयता, आजकाल सगळें डिजिटल जालां. हें सोंपेपण आमकां गोंयकारांक कित्याक मेळचें न्हू. आमी पळयता व्हडले व्हडले प्रोजेक्ट येता, आमी पळयता व्हडले व्हडले विकास आमी पळयता. गरीब मनीस कितें सांगता, म्हाका कितें मेळ्ळां. हे सगळे विचार आमी मनाक घेवन आनी जेन्ना ट्रान्सपोर्टेशन सिस्टम जी आसा आमची ती सगळ्यांक लागू जाता. आमी प्रवास करपाक सगळ्यांकूच जाय आनी सगळ्यांत चड गरज आमचे ल्हान धाकटुले स्टेट गोंयचे खातीर हेजी गरज आहा म्हूण ही आयडिया 7 वर्सां पयलीं जी हांव समजता तें बी घातलेलें. आज उणेच उणे 5000 लोक गोवा मायल्सा अंडर गाडयो चलयता, वेवसाय करता, पात्रांव जाल्ले आसा. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. नाजाल्यार पयले फक्त ड्रायव्हर म्हणटाले. म्हाज्या मनान तेन्ना आयलें वाय आर दे ड्रायव्हर्स. टुरिस्ट येता, फर्स्ट एक्सपिरियन्स इन द टॅक्सी विथ द ड्रायव्हर. सामान्य लोक ट्रॅव्हल करता, हिंगाच्यो थिंगा खबरो पावयता. पयली एक्सपिरियन्स इन द टॅक्सी. सो वाय शूड इट नॉट बी गुड, स्पेशली फॉर इंटरनॅशनल डोमेस्टीक टुरिस्ट कमींग फ्रॉम ऑल ओवर द वर्ल्ड. तेन्ना म्हाका दिसता हें हांव तांकां सदां म्हणटा दे आर द रियल एम्बेसिडर्स ऑफ टुरिजम. येस, आमचे टॅक्सी भावांनी आख्खे गोंयचे सदांच सेवा केल्ली आसा बरे भाशेन टॅक्सी पळोवन. पूण आजकाल तुमी पळयला गोंय ल्हान स्टेट आनी ल्हान स्टेट जाल्ल्या कारणान प्रॉब्लेमूय ल्हान तरी आसले जाल्यार ऑटोमॅटीक मॅग्निफाय जाता. एक दर्यो आसलो जाल्यार कितलोय चिकोल उडयल्यार तो कोणना. आनी एक ल्हान आमी म्हणटा पोंड हो तालाब हो ल्हानशें फोंडकुलें आसल्यार उदीक सुद्दां आसल्यार सूज दिसता. बऱ्यो वस्तू सुद्दां हळू घेवपाक मेळना. म्हाजी एक म्हणणी आसा, तुमी म्हाका एक सांगा, शॉपिंग पयले करताले, बरे शॉपिंग शोरूम आहा म्हूण लोक एपाचेर घरा कडेन ऑर्डर करना आपले जाय ते. तेंचे एल्बम येता, तुमचे मोबायलार येता, ऑर्डर करना. स्विगी तुमकां जेवण घरा कडेन हाडून दिना, ब्लिंकीट तुमकां जाय त्यो वस्तू हाडून दिना. हे भाशेन आनीक हांव ॲप नेप करपाक थिंगा कांय ऑब्जेक्शन ना कोणाचें आनी करपाकूय बी शकना, कित्याक लोकांक जाय तें जावपा जाय. तेच भाशेन ॲप टॅक्सी म्हणल्यार कितें, डिजिटल टॅक्सी म्हणल्यार कितें, डिजिटल ट्रान्सपोर्टेशन म्हणल्यार कितें. तुमी तुमच्या फोनाचेर वयता, आपल्या अमके कडेनसून अमके कडेन प्रवास करपा जाय, खूंयसून लागींसून तुमकां वेहिकल येतली आनी तेच वाहनां बसून तुमी फुडें वयतले. हितून कितें रॉंग आसा. आनी ना आमी आदीं जे हांव समजता टुरिजम सुरू जाला तेन्ना आमी एक ट्रीप मारताले वो 2 ट्रीप मारताले आनी ते उपरांत आमकां कांय करपा नाका, आदली सिस्टम चलया. म्हणजे एपाचेर वचप ना, डिजिटल प्लॅटफॉर्माचेर येवप ना. आमी एक पॉलिसी आमी नोटिफाय केली ओन्ली फॉर
गेटिंग रिएक्शन, आनी तुमकां खबर आसा रिएक्शन कितें आयलें तें. आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ते सुद्दां आजकाल सगळ्यांक खबर आसा इलेक्शनां लागीं पावला, सो कित्याक कोणा हर्ट करयात, आमी कोणा दुखया नाका. पूण आमी एक लक्षांत दवरपाक जाय, आमी दुखयता गोंयची इंट्रस्ट, आमी दुखयता ट्युरिस्ट येता तांकां, आमी दुखयता आमचे लोकल जे प्रवास करपी आहात तांकां. आनी हें दूख तेज्यावन व्हडलें दूख आसतलें फुडारा. आनी लोकांनी पयलो आंकडो कसो देंवता तो ट्युरिस्ट येवपाचो. सोशल मिडियाचेर तरी सगळे पळयता, कोण कोण आपले एक्सपिरियन्स नरेट करता, कितें जाता तें तुमी सगळ्यांनी पळयलां. आमकां हें जाल्लें जाय. आनी हांव सांगपाक सोदतां, आमचे टॅक्सी भाव वो आतां थोड्यो भयणूय आसा, हे खऱ्यांनी एम्बेसिडर ट्युरिजमाचे बऱ्यांतलें बरें काम केलां आनी तेजी तोखणाय करता. एक थोडेचशे लोकां लागून जे मिसगायड करता, बाकीच्यांचेंय नांव पिड्डें जाता, स्टेटीचें नांव पिड्डें जाता, ट्रान्सपोर्ट सेक्टरान आमचें नांव पिड्डें जाता. तेजें कितें? आनी ते दृश्टीन तुमी खरें तोखणाय करपा जाय. गोवा मायल्स जे ल्हान बींग घातलेले, आज उणेच उणें तेंकडे 5,000 टॅक्सी जाल्ल्यो आसा. 5,000 लोक आपले पोट भरता. आनी हे हितून लक्षांत दवरा, गोंयचो मुख्यमंत्री टॅक्सी पात्रांव स्कीम म्हळ्यार स्कीम कितें? जे मनशा कडेन पयलीं अपेक्षा नासली, आपले घरा फुडल्यान एक ल्हान सायकल सुद्दां नासताली, वो मोटरसायकल नासताली. म्हाका खबर आहा, कितलेशे उदाहरण हांव जाणा. आज आपलो धंदो करता म्हूण तेजे फुडें ती गाडी आसता, धंदो करता, सांजो येता. जे दिसा ताका प्रवास करपा जाय आपले फॅमिली घेवन वा आपली कामां, गाडी घेवन वयता. आनी एक आहा ती 2 गाडयो थोड्यांच्यो जाल्ल्यो आसा. हितून कितें वायट आहा? हेंची कमाई थोड्यांची 80,000 90,000 सुद्दां पावता, जे हार्ड वर्कर आहा ते. थोडे लोक हें करपाक शकता जाल्यार सगळे कित्याक करपाक शकना? एटलिस्ट प्रयत्न करून बरी कमाई जातली. हें ओला उबरा भाशेन न्ही. खूब वेळान आमी पळयला उबराचेर कितल्यो कंप्लेन आहा त्यो. थोडे देशांनी उबर बॅन केल्ले आसा, थोडे स्टेटीनूय बॅन केल्ले आसा. आमी ओला उबर हाडना, आमी केन्ना सांगू ना. आमचे लोकल मॉडेल गोवा मायल्स आमी आसा. कांय म्हयने पयलीं आमचे गृहमंत्री, आमचे मोस्ट रिस्पेक्टेड अमित शाह जी कितें म्हणलें, हे जे पयसो आमचो देशांतसून भायर वयता फ्रॉम ओला उबर, इट शूड रिमेन विथ अस. आमकडे हे पयशे उरपा जाय. आमचे ओन मॉडेल काडा, लायक अ कोऑपरेटीव. Goa Miles is nothing but a cooperative type of body where all taxi people come together as patravs, not as driver. I will not call them driver. ते ड्रायव्हर न्हू, ते पत्रांव जावन आसा. तेंचो धंदो चलयता, तेंची वेवसाय चलयता. हें कितें वायट आसा? आनी लोकांनी मानून घेतले म्हूण तेंचो आंकडो वाडवत वाडवत 5,000 जालो. ल्हानशे स्टेटीनी 7 वर्सां भितर गोंयचो टॅक्सी पात्रांव स्कीम 300 लोक जाले. लोकां तरी आवड नासले जाल्यार आज तुमी कित्याक फुडें सरले ह्याच वेवसायान, वो कित्याक तुमी मुखार आयले? कित्याक बरें जाता म्हूण. इट इज लायक गिवींग एम्प्लॉयमेंट टू अ पर्सन. टुडे वन ऑफ द बिगस्ट प्रॉब्लम इज वी आर द लार्जेस्ट यंग पॉप्युलेशन एज अ कंट्री वी आर हॅव्हिंग. वेर आर वी गोइंग टू गिव देम एम्प्लॉयमेंट? दिस इज वन प्लेस वेर वी आर गिविंग देम गुड एम्प्लॉयमेंट, where he is his own boss. When he wants, he will go. When he wants to do his own personal work, he can do his personal work. And if everybody comes on a digital platform, आमचे थोडे टॅक्सी भाव समजोना. आज जे तो धंदो ते करता, आज जे ते कमयता, ते दोबरादान मायज कमयतले. हें तेणी लक्षांत दवरपाक जाय. एकदां प्लॅटफॉर्माचेर येयले म्हणटच रेस्टॉरंटान तुम्ही कितले फाटी च्या पिवपाक बसला आसतले वा जेवपाक बसला आसतले, तेन्ना स्विगीचो मनीस येता, ताका फट करून ते पॅकेट दिता, तो वयता स्विगीचेर. पूण तुमी रेस्टॉरंटां वचपाक बंद जाले. वयल्यान हांव खूब रेस्टॉरंटवाल्यां कडेन उलयता, ते म्हणटा वयल्यान बिझनस वाडले, आमचे येवपाचे ते कस्टमर येता, वयल्यान मायज जाला आनी हे आनी वाडला बिझनस. इट इज समथींग लायक दॅट. सो दे वील बी ईज ऑफ ट्रॅव्हलिंग. प्रवास करपाक एक सोंपेपण लोकांक मेळटलें, हें आमी लक्षांत दवरपाक जाय. आनी ताका लागून हो आंकडो गोवा मायल्साचो वाडत आसा, ही बरी गजाल जावन आसा. आतां बाकीचे जे इश्यू आसात आमी सदांच सांगलां, आमी आयकुपाक तयार आसा. आमचे माननीय मुख्यमंत्री हितून खूब कश्ट घेता. ते एक मिटींग घेवन हे सगळें सॉल्व करपाचें आसा.
मातशें डिले जाला खरें, पूण कितलेशे इश्यू येता. आतां इलेक्शन जवळ पावले कारणान आनी इश्यू ना ते सुद्दां काडटा, म्हणून एक एकदां डिले जाता. पूण हेजें सोल्युशन डेफिनेटली येतलें. पूण गोवा मायल्स in midst of all this have survived all the turmoil. तांकां त्रास कोत्ता, पूण हे जे टॅक्सीवाले तांकां आडयता तेणी एक लक्षांत दवरपा जाय, तुमी गोवा मायल्स तांकां त्रास कोन्ना, तुमी ट्युरिस्टांक त्रास करता, तुमी प्रवास करपी आहा ताका त्रास करता. 1-1 किलोमिटर आपली सुटकेस जेन्ना ओडून व्हरता, एक बायल मनीस जेन्ना पयस कश्ट घेवन ते व्हरचें पडटा. म्हाका दिसता ही मेसेज आनी हो संदेश आज सोशल मिडिया कारणासून फुडें गेल्लो आसा सारकें. आनी आमकां एक बॅड नेम जे आमी म्हणटा गोवा इज गेटींग, आमचें नांव पिड्डें जाता, हें आमी बंद करपा जाय. सो तेन्ना गोंयकारांनी एक ओळख घेवपा जाय. स्टार्टअप म्हूण आमी एम्प्लॉयमेंट दिवपा खातीर स्टार्ट करता. 7 वर्सां पयलीं हांव समजता एक वन ऑफ द मोस्ट ब्युटिफूल एग्जाम्पल्स ऑफ अ गुड स्टार्टअप विच हॅज प्रोड्यूस रिजल्ट. आनी हेजेर आमचे सामान्य लोकांचे जे टॅक्सी ते चलयतले वा ड्रायव्हर धरून ते चलयतले आमचे गोंयचे लोक 100% ह्यो हांव आतां विचारतलो 50 जाण 100% इतले सगळे गोंयकार. 300 लोकां मदें 100% सगळे गोंयकार. हांवें नांव वाचून दाखयलें असेंब्ली सेशनाक सुद्दां. तुमी म्हणटा भायर सावन लोक हाडला. आनी ताका लागून एकूच म्हाजी विनंती, बाकी जे आमचे टॅक्सीवाले आसा तेणी समजून घेवन एक बरें थंड मनान चिंतून फुडें सरून तांकां इवन हांवें ऑप्शन दिलें. हांव म्हणना तुमी गोवा मायल्साचेर येया वा आमचे दुसरे गोवा टॅक्सी ॲप म्हूण आहा तेजेर येया. ओन तुमचे ॲप काडा, तुमचे कडेन जाता जाल्यार वयल्यान हांव मदत करता म्हूण सांगलें, सरकारा तर्फे मदत करता. बट इट इज हाय टायम वी हॅव डेटा इज की टू एनी फ्युचर प्लॅनिंग. डेटा इज की टू द फ्युचर ऑफ एनी स्टेट. आमकां आंकडो जाय, खंयसून खंय कोण प्रवास करता. आतां तुमी 1 crore क्रॉस केले म्हणून सांगले पॅसेंजर जे तुमकडे प्रवास केला ते. इट्स अ ह्यूज फिगर फॉर अ स्मॉल स्टेट लायक गोवा इन 7 years वेर यू हॅव ट्रॅवल्ड. सो हें आमी लक्षांत दवरपा जाय. आनी हें जेन्ना आमी सारके थंड मनान चिंततले, ऑटोमॅटीक आज ना फाल्यां घडी ते परवां जायत हे ॲपार येतलेच म्हाका खात्री आसा. हे डिजिटल प्लॅटफॉर्माचेर वयतलेच. ते म्हणटना आमी डिजिटल प्लॅटफॉर्माचेर येवपा रेडी आसा. ॲप म्हळ्यार तांकां एक ते वायट उतर कशें दिसता. हांव म्हाका कशी समजुणी एक एकदां येयना ती. डिजिटल प्लॅटफॉर्मार आमी येवपा रेडी आहा थोडे म्हाका येवन सांगता. पूण हांव म्हाजी एकूच म्हणणी, वी हॅव टू मूव वीथ द टायम्स. काळ जसो बदलता आमी आमचे चिंतपाची म्हणजे विचार जे मनान येता तेय बदलपा जाय. आनी तेन्नाच आमी आमची खऱ्यांनी स्टेटीची प्रगती पळोवपा मेळटली. ट्युरिजम वाडटलें. दे वील बी बिजनस फॉर एवरी वन. नोबडी वील लूज बिजनस. आज आमचे कडेन 2 एअरपोर्ट आहा. एक टायमार तुमकां खबर आसा डाबोलीम एअरपोर्ट बंद पडटलो मोपा येयल्यार. आज वयल्यान चड फ्लायट लँड आनी टेक ऑफ डाबोलीम एअरपोर्टार जाता. सो हें कितेंय अफवा घालप हें सारकें आसना. तेच भाशेन म्हाजो एकूच उलो आमचे सगळे टॅक्सीवाले, येया तुमी आमचे एक डिजिटल प्लॅटफॉर्माचेर हे प्रॉब्लेम एकदां सॉल्व करया. आनी गोंयकार सदांच फुडें बरें शिस्तान कितें तें चलोवपाक, बरें डिसिप्लीन रावपाक. आनी जे बरे मनीस म्हूण आमकां वळखता आमचें नांव आमी पिड्डें करया नाका. कित्याक हें पयर आमचे ट्युरिजम मिनिस्टर उलयला तेन्ना तेणें म्हणलां तशें हाती भायर वचपाक लागलो. हें हाती भायर वचपाक जायना. आमचें ट्युरिजम सफर जातलें. आनी तेन्ना म्हाका चड तुमकां गरजेचें दिसता सांगून, एक्ट एज ट्रू एम्बेसिडर्स ऑफ ट्युरिजम, एक्ट एज ट्रू एम्बेसिडर ऑफ गोवा. तुमचीय जबाबदारी आसा. हांव जाणा तुमी आज जे कश्ट थोडे भोगता, तुमचे गाडये स्टॉप करून आमचे ड्रायव्हरां एब्यूज करून एक एकदां मार सुद्दां खाल्ला. बट शॉर्ट टर्म तुमकां हें थोडे गोडी भोगपा पडटले. बट इन द लॉंग टर्म तुमी खरे हिरो आसतले. गोंयचे जे ट्युरिजम राखला, गोंयचे जे इकॉनॉमीक एक्टिविटी राखला, तरुण आमचे भुरग्यांक, तरणाट्या भुरग्यांक एम्प्लॉयमेंट दिवन कितें तरी बरें राखलां म्हूण तुमकां आख्खें गोंय सदांच याद दवरतलें. आनी हें याद दवरूनच फुडलीं डिसिजनां बरे भाशेन आमकां घेवपाक मेळटलीं म्हूण हांव अपेक्षा दवरतां. माय स्पेशल थँक्स टू विवेक जी, हू इज द IAS ऑफिसर कमिशनर ऑफ Mumbai or Maharashtra, who has come here, who looks after transportation.
I am really more than pleased that you all want to adopt the same system or this same thing in Maharashtra. I will be the happiest the day that happens, as you have invited me also. Some time back I did discuss this with your minister as well when I met him for a function. And ultimately, as I have been telling Utkarsh, Goa is today a great brand name. Goa Miles, once Goa is there, it travels everywhere. I am waiting to see the day when not only in Maharashtra but in the entire country you have your footprint. It is not that our Indian people are not capable. It is not that our Goan people are not capable. We are equally capable. You don't need a Ola, Uber to take your footprint and make yourself known as giving one of the most excellent services in transportation for the tourist, for the traveler, for the local people from there. All these things will happen, are happening, and we will see the light. We'll see the light of the day. I am very happy that today we have crossed more than 300, and the numbers will keep on increasing under going to a taxi Patraon scheme, and similarly the number from 5,000, it will not be far when we move to even bigger figures in due course of time. I hope that this will be a harbinger of the new change that is necessary to increase the number of tourists coming here, to see that both our airports and the tourism industry itself, whether it is hotels or restaurants or handicrafts or tourism places or various other happening places, so that they also survive and sustain themselves in a very good manner, so that Goa, as was always known as one of the best tourist destination, will be also known even more as the best place to visit, travel, holiday, live, as well as progress. With this, I once again wish Goa Miles all the best, all the employees who have been working so hard with a real good commitment. And I wish Utkarsh all the best. Hope to see even more things happening. And thanks for inviting me, because I for one want to say that I will always remain consistent with my stand. Some people, you have seen, they keep on changing, because now, of course, as I said, elections are nearing, other things are there. Sometimes we fail to assimilate what is good in the long run and ultimately convince the people. If we are leaders, we should convince the people, not get convinced by a few people who are out to create trouble. That is my only thing I want to tell some people. Please, with a very cool mind, let us move towards the betterment of Goa and preserving our lovely place. Thank you very much indeed. Chod and chod. Dev bari karo. आमच्या मोलादीक उतरां खातीर देव बरें करूं सर. आमच्या मानादीक येरादारी मंत्र्यांनी खूब सुंदर शब्दान सांगलें की जसो काळ बदलता तशें मनशान बदलप गरजेचें आसा. आनी म्हाका दिसता हें गोवा मायल्साक लागून शक्य जाला, कारण जे ड्रायव्हर आशिल्ले ते आयज पात्रांव जाले, आनी म्हाका दिसता ह्या पात्रांवा खातीर एकदां जोरदार ताळयो जावपाक जाय. ह्या संकल्पनेची पयली झलक आनी मुखार येवपी प्रवासाची दिशा दाखोवपी आयचो हो कर्टन रेजर. एवरी ग्रँड इव्हेंट बिगिन्स विथ अ मोमेंट दॅट sets a tone, a glimpse that reveals the vision behind what is unfold, and that moment is here. Now we present to you the curtain raiser, a brief yet powerful preview that captures the purpose and the journey of today's event. मुख्यमंत्री गोयचो टॅक्सी पात्रांव येवजणे अंतर्गत आता आम्ही चाव्यांचे वाटप करता.
आयज ह्या सुवाळ्याक 50 नव्यो CNG टॅक्सी आमी लाभार्थ्यांच्या सुवाधीन करतली. ताका लागून राज्य सरकाराची स्वच्छ आणि हरीत शाश्वत येरादारी व्यवस्था निर्माण जातली. त्या सुवाळ्याक आमी सुरवात करता. मागता मानेस्तां कडेन की तांणी चाव्यो दिवपाक सुरवात करता. वयर आसूं मरे सर सर काय वयर करा. मुख्यमंत्री टॅक्सी पात्रांव गोंयचो टॅक्सी पात्रांव येवजणेचो पयलो लाभार्थी आमच्या मुखार आसा. पयलो लाभार्थी आसा श्रीपाद गांवस. श्रीपाद गांवस, जोरदार ताळयो बाब श्रीपाद गांवस हाजे खातीर. दुसऱ्या सुवातेर आसा तानिया तारी. ताजे उपरांत आसा अमिता शिंदे. नेक्स्ट वी हॅव वीणा जाधव. वीणा जाधव. वीणा जाधवच्या उपरांत आसा जयेश आर्लेकर. मिस्टर जयेश आर्लेकर. नेक्स्ट आय रिक्वेस्ट श्रीशा नाईक. नेक्स्ट आय रिक्वेस्ट सुलक्षा आतवडेकर. ताजे उपरांत आसात मंजुनाथ नाईक. नेक्स्ट वी हॅव नरेश महाबळेश्वर. ताजे उपरांत आसात लक्ष्मण पवार. उपरांत आसात मिथुन घोष. नेक्स्ट इज रवी नाईक. नेक्स्ट वी हॅव विबालो गॉडफ्री. ताजे उपरांत आसात सुनील नाईक. ताजे उपरांत आसा गौरीश मोर्जे. नेक्स्ट वी हॅव यश पोकळे. नेक्स्ट वी हॅव शुभम सावंत.
मिस्टर ब्रुनो. त्याचप्रमाणे असा महेश्वर ठाणेकर. त्याचप्रमाणे असा गणेश माळगे.